हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहात? आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदातच असणार आहे. तर नवीन दिवसाची छान अशी सुरुवात तर झालेली आहे. पण हा आता काही दिवस नाही आहे, रात्र झालेली आहे. 7:30 वाजून गेलेले आहेत आणि आज भरपूर दिवसानंतर मी ब्लॉग अपलोड करणार आहे. कारण असंच काही स्पेशल नव्हतं. मिस्टर घरी असायचे आणि ते नाईट करून यायचे ना, म्हणून मी काही जास्त व्हिडिओ अपलोड करत नव्हती. कारण त्यांनाही झोपायचं असायचं आणि माझ्या व्हिडिओमुळे माझ्या आवाजामुळे त्यांना त्रास होईल अशा गोष्टी मी काही करतच नव्हती. आणि राहिला प्रश्न दिवसभर व्हिडिओ घ्यायचे, तर दिवसभर असं काहीच नसायचं घेण्यासारखं. माझी कामं काय उठून मी आवरायची, जेवण आणि भांडी, कपडे, लादी हेच असायचं. ते किती ना तुम्हाला दाखवणार, तुम्ही बघून ते कंटाळणार, म्हणून मी काही ते दाखवलं नाही. तरी ते बघू शकता, घरोघरी सर्वांची हीच हालत असणार आहे कपड्यांची. तर माझी पण सेम तशीच आहे. काय करणार आता? कारण सगळ्यांचं तसंच आहे आता या पावसाळ्यामुळे. तर काही नाही आहे, म्हटलं होम टूर पण करायचं आहे. बरेच जणांना घरसुद्धा बघायचं आहे. ते सुद्धा मी आज दाखवणार आहे. मस्तपैकी अशी देवाची पूजा पण केलेली आहे, तुम्हाला दिसतच असेल. अ, देवाची पूजा पण केलेली आहे. आणि तुमच्याकडे पाऊस आहे का नाही नक्कीच सांगा. आमच्याकडे तर जास्त नाही आहे, पण थोडा थोडा का होईना येत असतो. थोडा थोडासा येत असतो पाऊस, पण येतो, नाही असं नाही, येतो पाऊस. तर बाकी असं काही नाही आहे. ह्याच्यानंतरचा व्हिडिओ असेल होम टूरचाच असणार आहे. मी तोच करणार आहे, होम टूरचा ब्लॉग. तर बेड कोणाकोणाला माहीत असेल घेतलेला, सर्वांनाच माहीत असेल, कारण हा मी घेतलेला वस्तूंचा व्हिडिओ अपलोड केला होता. आणि एका ताईंची अशी कमेंट होती की मी बेड कितीला घेतला, तर त्या ताईंना मी सांगते की बेड मी 21,000ला घेतलेला आहे. आणि हा जो मी आता व्हिडिओ करते ना, तो ताबडतोब मी आत्ताच पोस्ट करणार आहे. 8:30 वाजेपर्यंत पोस्ट होऊन जाईल. आणि लाईव्हला आज यायचं आहे, 9 वाजता मी येणार आहे लाईव्ह. तर ज्यांना कोणाला यायचं असेल त्यांनी लाईव्हला येऊ शकता, कारण मी येणार आहे लाईव्हला 9 वाजता. तर खूप सारी अशी शॉपिंगसुद्धा केलेली होती, तुम्ही बघितलंच. आणि वटपौर्णिमेचा पण मी ह्यावर्षी ब्लॉग अपलोड करणार आहे, पण बस की पाऊस नसला पाहिजे. मग व्हिडिओ अपलोड करायला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. पाऊस असला ना की नको वाटतं मग, कारण फोनच काढता येत नाही मला. तुम्हाला तर माहीतच असेल, गाडीवरती असल्यावरती किती पाऊस लागतो. आणि खरंच जे पावसातून बाहेर पडतात ना त्यांनाच माहीत असेल की किती बेकार हालत होते ती. खूप विचित्र होते आणि घाण तर भरपूर असते. आणि फोन काढायचा म्हटलं तर काय माहिती आहे काय, फोन भिजणार तर भिजणारच शेवटी. त्यात पाणी गेलं का दुष्काळात 13वा महिना म्हणतात तसं, रिपेरिंगला खर्च होणार. आणि नाहीच तर मग नवीन घ्या तिथे आणि पैसा, म्हणून वाटतं की नकोच म्हणून आहे.